मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यासोबतच प्रफुल्ल पटेल, दादा भुसे, ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि उदय सामंत यांच्यामध्ये बुधवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावरती एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। सूरज, नेमकी काय चर्चा झाली या बैठकीमध्ये? अमोल, नक्कीच राज्यात जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काल गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दाखल झाले होते आणि याच दरम्यान दादा भुसे, उदय सामंत आणि विजय शिवतारे यांच्यात एक बैठक सुरू होती। यावेळी अजितदादा आल्यानंतर ते देखील या बैठकीत सहभागी झाले आणि एकूणच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा प्रसार आणि प्रचार याच्या संदर्भात जी चर्चा सुरू होती त्या संदर्भात देखील सविस्तर चर्चा ही झालेली आहे। उदय सामंत, दादा भुसे आणि विजय शिवतारे यांनी बनवलेला अहवाल होता, हा नेत्यांसमोर मांडला आणि त्याचा पुढे कसा प्रचार आणि प्रसार करायचा या संदर्भात बैठक झाली। त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरात आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर देखील या बैठकीत चर्चा झाली होती। तब्बल पाऊण तास ही एकूणच बैठक काल वर्षावरती झालेली आहे। त्यामुळे या एकूणच ही बैठक लक्षात घेता म्हणजे राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला एक वेगळं महत्त्व आपल्याला आता पाहायला मिळतंय। त्यामुळे आता नेमके हा दोघांचं काय चर्चा झाली, कुठल्या जागांवरती चर्चा झाली हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर शिवसेनेचा जो अहवाल आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातला, यावरती देखील राष्ट्रवादी आता पुढे काम करणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच सूरज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।